क्लास 10 प्रॅक्टिस सेट 1.5 पार्ट 2 चा व्हिडिओचा दुसरा पार्ट आहे. 4 नंबरचं गणित आपण सोडवतोय जे बोर्डाच्या पेपरला मार्च 20 मध्ये आलं होतं 3 मार्कासाठी. गणित बघा मी वाचून दाखवतो तुम्हाला. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice of न्यूमरेटर. न्यूमरेटर पेक्षा डिनॉमिनेटर 4 ने जास्त होतो ज्या वेळेस त्याची दुप्पट केली जाते. बर इफ 6 is subtracted from both the numerator and denominator, the denominator become 12 times the numerator. Find the fraction. आता फ्रॅक्शन शोधायचं आहे. सोल्युशन बघा. गणित लिहिलेलं नाही, गणित तुम्ही पुस्तकामध्ये बघा, कारण इथं मला जागा कमी पडते फळ्यावर. मग इकडे लक्ष द्या. आता लेट द न्यूमरेटर किती मग काय मानायचा bx न्यूमरेटर x मानू and डिनॉमिनेटर मानू y. डिनॉमिनेटर by. न्यूमरेटर x मानलेला आहे, डिनॉमिनेटर y मानलेला आहे. ट्वाइस द न्यूमरेटर काय सांगितलंय, न्यूमरेटरची ट्वाइस करायची, दुप्पट करायची आणि त्याच्या 4 जर मिळवले तर ती कशाच्या डिनॉमिनेटर इतकी होते. म्हणजेच काय, फर्स्ट कंडिशन नुसार y is equal to 2x plus 4. y is equal to 2x plus 4 म्हणजेच काय 2x plus 4 2x यांच्या जागा बदलून घेऊ आपण. minus y is equal to minus 4. 2x minus y is equal to minus 4. व्हेरिएबल एका बाजूला घेतले, नंबर एका बाजूला घेतले. हे आलं पहिलं इक्वेशन. समजलं काय केलं. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन साठी काय कंडिशन दिलेली आहे, दोन्हीकडून 6 वजा करायचे. If 6 is subtracted both from numerator and the denominator, then the numerator become बर subtract 6 मग x minus 6 x minus 6 आणि y minus 6 and y minus 6. क्लियर आहे का. दोघांमधून 6 वजा करायचे, x minus 6 आणि y minus 6. दोघांमधून 6 वजा केल्याच्या नंतर काय होणार आहे, न्यूमरेटर जो आहे तो 12 पट होणार आहे. म्हणजेच काय y minus 6 is equal to 12 into bracket x minus 6. लक्षात घ्या काय होणार आहे, न्यूमरेटर काय होणार आहे 12 पट होणार, 12 टाइम होणार आहे. म्हणजेच y minus 6 is equal to 12x minus 12 सकून 72 72 minus 72. आता व्हेरिएबल एका बाजूला घ्या आणि नंबर एका बाजूला घ्या. जमेल ना. आता हे 12x आहे, 12x हा y मायनस होईल. मायनस y इज इक्वल टू minus 72 प्लस 6. बरोबर का.
नाही, हे इकडे येतील आणि हे इकडे जातील, म्हणजे मग हे प्लस होतील आणि हे मायनसच राहतील. इकडे लक्ष द्या, हे प्लस होतील, हे मायनसच राहतील, कारण हे इकडे जातील आणि वाय इकडे येईल, म्हणजेच वाय मायनस होईल, तर मग 72 काय होतील, प्लस होतील. सासरे माहेर जातील ना ते. हा, मग 12x minus y is equal to 72 minus 6 is equal to 66. हे झालं इक्वेशन 2. इक्वेशन 2 झालं. इक्वेशन 1 मिळालं, इक्वेशन 2 मिळालं. आता इक्वेशन 1 मध्ये मायनस वाय आहे, इक्वेशन 2 मध्ये सुद्धा मायनस वाय आहे. मग काय करायचं, वजाबाकी करायची, सबट्रॅक्ट. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 वजा करायचं. मग बघा, इक्वेशन 2 काय आहे, 12x minus y is equal to 66. आणि इक्वेशन 1 काय आहे, 2x minus y is equal to -4. वजाबाकी करायची, याचं वजा आणि याचं वजा, बरोबर का. आता याचं वजा अधिक होणार, याचं वजा अधिक होणार आणि याचं वजा होणार, म्हणजे इथं किती आले, 10x आले. इथं x प्लस x मायनस x कॅन्सल झाले, इज इक्वल टू 62. कारण हे ऍड होतील ना, 70, हे प्लस 70 ऍड होतील. म्हणजेच काय, 10x इज इक्वल टू 70. Therefore x is equal to 70 upon 10. Therefore x is equal to 7. x ची व्हॅल्यू किती आली, 7 आली. x ची व्हॅल्यू 7 आली. मग x ची व्हॅल्यू 7 आली. इक्वेशन 1 मध्ये टाकायची ती. x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकली, 2 multiplied by 7 minus y is equal to -4. 7 2 14, minus y is equal to -4 minus 14. Minus y is equal to minus झाले, प्लस मायनस y is equal to 18. y ची व्हॅल्यू मिळाली 18. क्लियर आहे का. मग डिनॉमिनेटर x अपॉन y म्हणजेच काय, किती आलंय ते, 7 आणि 18. हा फ्रॅक्शन आला आपला, हे झालं आपला आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा, 2 प्रकारचे बॉक्सेस दिलेले आहे आणि 10 टनाच्या ट्रक मध्ये ते लोड करायचे आहे. त्यांच्या वेटचे व्हेरिएबल नुसार गणित सोडवायचं आहे आणि ए बॉक्स आणि बी बॉक्सची एक्झॅक्ट वेट काढायचं आहे. बघा तर मग गणित पुस्तकात बघून घ्या, मी इथे लिहिलेलं नाही. Let the weight of box A टाइप बॉक्सचं वेट आपण x मानलं आणि बी टाइप बॉक्स and B box y. ए टाइपचा जो बॉक्स आहे त्याचा आपण वेट x मानलेला आहे आणि बी टाइपचा जो बॉक्स आहे त्याचा आपण वेट y मानलेला आहे. पुढची कंडिशन त्यांनी काय सांगितलेली आहे का, x टाइपचे बॉक्सेस म्हणजे ए बॉक्सेस जर 150 घेतले आणि बी बॉक्सेस जर 100 घेतले, आता हे x आणि y A is equal to 150x टन.
ए बॉक्सेस 150x टन घेतले आणि बी बॉक्सेस बी इज इक्वल टू 100 y टन. इकडे लक्ष द्या. पहिले इक्वेशन कसं तयार होईल? 150x प्लस 100y इज इक्वल टू 10. इज इक्वल टू 10 का बरं? 10 टनाचे ट्रक भरते एवढे बॉक्सेस ठेवल्याच्या नंतर. सगळं वेट आपण टन मध्ये घेतलेलं आहे म्हणून आपण 150x टन बी ए आणि बी चं 100y टन सगळं जर टनामध्ये घेतलं, युनिट सेम असलं तरच सोडवता येईल. युनिट वेगळं घेतलं तर सोडवता येणार नाही. म्हणून आपण सारखं घेतलेलं आहे. आता तुम्ही म्हणाले किलो मध्ये असेल सर, मान्य किलो मध्ये असेल, पण इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला एकच युनिट घ्यावं लागेल म्हणून आपण त्याला टन घेतलेला आहे. मग 10 टनाचा ट्रक भरला आपला, याला आपण 10 ने डिवाइड करू शकतो. 10 ने डिवाइड केलं तर 15x 10y आणि 0 निघून जाईल याचा. डिवाइडेड बोथ द साइड बाय 10. 10 ने डिवाइड केलं म्हणजेच काय आलं? 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. हे आलं इक्वेशन 1. इक्वेशन 1 मिळालं का तुम्हाला? इक्वेशन 1 मिळाल्याच्या नंतर दुसरी कंडिशन काय आहे? दुसरी कंडिशन अशी आहे की 260 बॉक्सेस 260a चे बॉक्सेस घेतले तर 40y च्या बॉक्सेस साठी जागा राहते. इज इक्वल टू 10 टनाचा ट्रक भरतो. याला परत 10 ने डिवाइड करू. डिवाइडेड बोथ द साइड बाय 10. 10 ने डिवाइड केले 0 निघून जातो. 26x प्लस 4y इज इक्वल टू 1. हे इक्वेशन 2 आलं. दोन इक्वेशन मिळाले का? दोन इक्वेशन मिळाले. दोन्ही इक्वेशन आता आसपास काही जात नाही, आसपास जात नाही. मग काय करायचं? इक्वेशन 1 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं आणि इक्वेशन 2 ला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर y ची व्हॅल्यू सारखी होऊ शकते. बघा आता याला जर 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 चौक 20 होईल, बरोबर का? आणि याला 5 ने मल्टिप्लाय, याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10 टू जा 20 होईल. म्हणजे आपण व्हॅल्यू सारखी आणू शकतो. मग मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय कितीने करायचं? 2 and 2 by 5. इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं. बघा तर मग इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे 15 2 चा किती येणार? 15 2 चा 30x प्लस 20y आणि इज इक्वल टू 2. हे इक्वेशन 3 मिळालं आपल्याला. इक्वेशन 3 मिळालं. आणि इक्वेशन 2 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं. मग 26 5 जा 130. 26 5 जा 130. 130x प्लस 4 5 जा 20y इज इक्वल टू 5. इक्वेशन 4 मिळालं का? दोन्ही ऍडिशन आहे. मग काय करावं लागेल? सबट्रॅक्ट करावं लागेल, वजाबाकी करावी लागेल. मग सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 3 2
फ्रॉम इक्वेशन 4, इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 4, चारामधून 3 वजा करू. इक्वेशन 3 काय आहे? 130x प्लस 20y इज इक्वल टू 5 आणि 30x प्लस 20y इज इक्वल टू 2. याचं वजा याचं वजा याचं वजा, तिघांचं ही साइन काय होणार? बदलणार, मायनसचं साइन येणार. प्लस मायनस वाय झालं कॅन्सल, इज इक्वल टू 5 मायनस 2 3 आणि 130 मायनस म्हणजेच 100x, 100x इज इक्वल टू 3. म्हणजेच काय? therefore x is equal to 3/100. x ची व्हॅल्यू मिळाली का? x ची व्हॅल्यू मिळाली का? ही आपण इक्वेशन 1 मध्ये टाकू. इक्वेशन 1, substituting x is equal to 3/100 in equation 1. इक्वेशन 1 मध्ये टाका. इक्वेशन 1 काय आहे? 15x प्लस 10y इज इक्वल टू 1. म्हणजेच काय? 15 मल्टिप्लाय बाय 3/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. आता इकडे लक्ष द्या. 15 मल्टिप्लाय बाय 3 डिवाइड केलं तरी पूर्णांकात होत नाही, म्हणून काय? मल्टिप्लिकेशन 15 3 45, 45 15 मल्टिप्लाय बाय 3 45/100 प्लस 10y इज इक्वल टू 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, याला तिकडे न्यायचं. 10y इज इक्वल टू 1 मायनस 45/100. इथं प्लस मध्ये ना, इथं प्लस मध्ये तिकडे गेलं मायनस मध्ये झालं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? ने 1 ला मल्टिप्लाय करायचं आणि 45 ने इकडे 1 च्या खाली एकच असणार आहे ना इथं, म्हणजे याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. इकडे लक्ष द्या. 10y इज इक्वल टू 100 मायनस 45/100 असं येईल ना क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर. हा, यांनी याला मल्टिप्लाय केलं. लक्षात आलं का? 1/1 मल्टिप्लाय बाय 45/100. या 100 ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे 100 झालं आणि या एकाने याला मल्टिप्लाय केलं म्हणजेच काय झालं? 45 झालं. इथं मायनसचं साइन आहे आणि हे 100 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे 100 झालं. आलं का असं? हा, पुढं आता हे इकडं मल्टिप्लाय, इथं काय करता येते? मल्टिप्लाय करता. इकडे येताना काय करतील? डिवाइड करतील. डिवाइड करतील म्हणजेच काय होणार? त्याचा व्यस्त होणार. हा, व्यस्त होणार तर काय होणार? ते y इज इक्वल टू 100 मायनस 45 किती झाले? 55. 55/100 मल्टिप्लाय बाय 1/100 1/10. इकडे लक्ष द्या. 1/10 कसं झाले? याचा इन्व्हर्ट रेंडो झाला. इकडे मल्टिप्लिकेशन आहे ना, तिकडे याचा डिवाइड करणार. डिवाइड करणार म्हणजेच काय करणार? ते व्यस्त केला तर ते मल्टिप्लाय होणार ना. मग y इज इक्वल टू 55/1000. क्लिअर आहे का? y ची व्हॅल्यू मिळाली का? x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला a आणि b ची व्हॅल्यू काढायची. आता आपण जी व्हॅल्यू घेतली होती ती कशात घेतली होती? टर्म मध्ये घेतली होती. टर्म मध्ये घेतली होती तर टर्म मध्ये घेतली तर त्याला काय करावं लागेल? 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजे आपल्याला ती किलो मध्ये व्हॅल्यू निघेल. किलो मध्ये व्हॅल्यू निघण्यासाठी 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू किती काढली आपण?
3/100 मल्टिप्लाय बाय 1000 आणि y इज इक्वल टू 55/1000 मल्टिप्लाय बाय 100. 1 टन म्हणजे 1000 किलो. मग 1000 ने मल्टिप्लाय करावं लागेल. हे 3 0 गेले, हे 3 0 गेले, हे 2 गेले, हे 2 गेले. आता हे 10 मल्टिप्लाय बाय 30 मल्टिप्लाय बाय 10 म्हणजेच x इज इक्वल टू x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. a इज इक्वल टू करावं लागेल. आता a इज इक्वल टू आणि इथं b इज इक्वल टू. मग a इज इक्वल टू आलं 30 सॉरी 3 आहे ना इथं 3 आणि 10 म्हणजे 30 kg आणि b इज इक्वल टू आलं 55 kg. समजलं का? क्वेश्चन नंबर 6. विशाल नावाचा एक प्रवासी होता. त्याला 1900 किलोमीटरचा प्रवास करायचा होता. काही प्रवास त्याने बसने केला, काही प्रवास एरोप्लेनने केला. बसचं स्पीड होतं 60 किलोमीटर पर आवर आणि एरोप्लेनचं स्पीड होतं 70 किलोमीटर पर आवर. त्याला टोटल जर्नी क्रॉस करण्यासाठी 5 आवर्स लागले. तर प्रश्न असा विचारलेला आहे, विशालने किती किलोमीटर बसने प्रवास केला? मग let the travel by bus bx. बसने जो प्रवास केला तो x मानू and प्लेन ने जो प्रवास केला तो बी वाय मानू. क्लिअर आहे का? बसचा प्रवास x मानू आणि एरोप्लेनचा प्रवास y मानू. मग x प्लस y इज इक्वल टू 1900. बरोबर आहे ना? x आणि y मिळून किती प्रवास केला त्यांनी? 1900. हे आपलं पहिलं उत्तर आपलं पहिलं इक्वेशन आलं. पहिलं इक्वेशन आलं. आता त्याने कुठलं अंतर किती पार केलं ते काढण्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला वापरावा लागेल. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता हे फॉर्म्युला वापरून आपला काय फायदा? हा फॉर्म्युला वापरून आपल्याला असं लक्षात येईल का बसचं स्पीड जर 60 किलोमीटर पर आवर आहे तर त्यांनी किती वेळ बसने जर प्रवास केला असेल तर त्याची वेळ मिळेल आपल्याला. बरोबर? आणि एरोप्लेनने प्रवास केला असेल तर त्याची वेळ मिळेल. मग बघा डिस्टन्स आपला बसने प्रवास केला त्याचा x आणि बसचं स्पीड किती? 60. बरोबर का? बसने प्रवास केला तो x आणि स्पीड किती? 60. आणि हे किती आवर्स मध्ये केलं त्याने? तासामध्ये. म्हणून मल्टिप्लाय बाय आवर्स. आणि त्याच्यानंतर एरोप्लेनने केला एरोप्लेनचा प्रवास आपण y मानलेला आहे आणि एरोप्लेनचं स्पीड 700 आणि ते किती तासात केलं ते शोधायचं. म्हणून मल्टिप्लाय बाय टाइम. क्लिअर आहे का इथपर्यंत? h कॅन्सल. x अपॉन 60 प्लस y अपॉन 700 इज इक्वल टू 5. आता हे 5 कुठून आणले? 5 तासामध्ये प्रवास केला ना त्यांनी. म्हणून हे दुसरं इक्वेशन मिळालं. दोन इक्वेशन मिळाले का? पहिलं आलं, दुसरं. आता काय करायचं बघा. आता हे डिनॉमिनेटर कॅन्सल करायचे आपल्याला. डिनॉमिनेटर कॅन्सल करायचे तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करू शकतो किंवा त्याचा आपण लसावी काढू शकतो एलसीएम.
म्हणजेच दोघांचा एलसीएम जर काढला तर तो येतो 2100 काढून बघा तुम्ही. दोघांचा एलसीएम येतो 2100. तर आपण काय करू, मल्टिप्लाइंग बोथ द साइड, दोन्ही बाजूला करावं लागेल ना ती कंडिशन. मग दोन्ही बाजूला कंडिशन करायची तर मग इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल. इथं काय होईल, दुसऱ्या साईडला नाही होणार ना क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणून याचा काय केला आपण, एलसीएम काढून घेतला आणि ते एलसीएम नी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाइंग बोथ द साइड, LCM of 60 and 700. 60 आणि 700 चा काय केला, एलसीएम काढला. x upon 60 multiplied by 2100 plus y upon 70 multiplied by 2100 is equal to 5 multiplied by 2100. समजलं का? एलसीएम काढता येत असेल ना, आता त्याच्यात वेळ नाही घालवणार मी. हा झिरो गेला, हा झिरो गेला. 6 1 6, 6 3 7, 6 3 18. खाली किती उरले, 3 उरले तर 6 5 30. बरोबर का? म्हणजेच 35x प्लस हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हा झिरो गेला. 7 1 7, 7 3 21, 7 3 21, 3y इज इक्वल टू 21 पंचे 10 होते. एकवीस पंचे 500 म्हणजेच किती झाले, 10,500. बरोबर का? हे मिळालं इक्वेशन 3. हे इक्वेशन किती मिळालं, 3 मिळालं. आता इक्वेशन 1 काय आपलं, x प्लस वाय इज इक्वल टू 1900. x प्लस वाय इज इक्वल टू 1900 आणि y इथं 3y इथं y. मग आपण काय करू, इक्वेशन 1 ला काय करू, 3 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3. इक्वेशन 1 ला काय करू, 3 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय केल्याच्या नंतर बघा काय होतं. 3x प्लस 3y इज इक्वल टू 19 3 57, 5700. क्लिअर का? हे इक्वेशन 4 आलं. हे किती आलं, इक्वेशन 4. आता इक्वेशन 3 मिळालं, इक्वेशन 4 मिळालं. दोन्ही पण 3y जे आलेले आहेत ते ऍडिशन प्लस मध्ये आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 3 आणि 4 चं सबट्रॅक्शन करावं लागेल. मोठ्यातून छोट्याला वजा करून टाका. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. बरोबर ना? इक्वेशन 4 फ्रॉम 3. मग इक्वेशन 3 काय आहे, 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. बरोबर का? आणि इक्वेशन 4 काय आहे, 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. याचा
याचं मायनस, याचं मायनस, याचं मायनस, तिघांचं मायनस होणार. आलं का इथपर्यंत? आता बघा, हे झालं 32x, हे झालं कॅन्सल आणि 0 0. 15तून 7 गेले, किती उरले? 8 आणि 9तून 5 गेले 4. 4800. x is equal to 4800 upon 32. This is your answer.